नमस्कार. आज आपण एक छोटीशी टेक्निक बघणार आहोत. ती टेक्निक आहे एका राशी रिलेटेड, जिला कॅप्रिकॉन म्हणजेच मकर राशी असं म्हणतात. तर ही रास ज्या ठिकाणी असते, तुमच्या कुंडलीत ज्या घरात असते, त्या घराच्या कारकत्वांसाठी तुम्हाला मेहनत करायला लागते, खूप मेहनत करायला लागते. आता उदाहरणार्थ, ती रास जर तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरीत असेल, ती रास तुमच्या कुंडलीच्या चौथ्या घरी कधी येईल? जेव्हा तुमचं लग्न रास ही तूळ असते, त्यावेळी मकर रास ही तुमच्या 10व्या घरात येते. तर तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला एफर्ट म्हणजेच मेहनत करायला लागेल. तर चौथं घराचं कारकत्व काय आहे? चौथ्या घराचं कारकत्व आहे घर, बरोबर, आई, त्याच्यानंतर सुख. या गोष्टींसाठी तुम्हाला मेहनत करायला लागते. त्याच्यानंतर आपण अजून एक उदाहरण बघूया. आता समजा ती रास तुमच्या 5व्या घरात येत असेल. ती रास तुमच्या 5व्या घरात कधी येईल? जेव्हा तुमचं वर्गो लग्न असतं. वर्गो म्हणजेच कन्या लग्न. तर तेव्हा ती रास तुमच्या 5व्या घरात येते. तर ती रास 5व्या घरात आल्याने तुम्हाला 5व्या घराच्या कारकत्वांसाठी मेहनत करायला लागेल. तर 5व्या घराचे कारकत्व काय असतात? विद्या म्हणजेच अभ्यास, त्याच्यानंतर तुमची मुलं. तर या गोष्टींसाठी तुम्हाला प्रचंड एफर्ट द्यायला लागतात. ही मेहनत म्हणजे नॉर्मली जी मेहनत करायला लागते तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त मेहनत त्या घरासाठी तुम्हाला करायला लागते. आणि जर ती रास मकर रास तुमच्या लग्न रासच जर असेल, तर तुम्हाला आयुष्यात मग आयुष्यात तुम्हाला सगळ्याच गोष्टींसाठी, जवळजवळ सगळ्याच गोष्टींसाठी नॉर्मल लोकांपेक्षा जास्त प्रयत्न करायला लागतात, जास्त मेहनत करायला लागते. तर ही टेक्निक तुम्ही आपापल्या कुंडलींवर लावून बघा आणि त्याचा आनंद घ्या. आणि ही टेक्निक कशी वाटली हे मला सांगा. आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.